पुढचा प्रॉब्लेम बघूया आता. काय दिले बघा. ए थिन सर्क्युलर रिंग ऑफ मास एम रेडियस आर. एक रिंग दिले ऍज अ बॉडी जिचं मास एम आहे, रेडियस आर आहे. रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. म्हणजे इनिशियली त्या रिंगची वेलॉसिटी दिले. टू ऑब्जेक्ट्स इच ऑफ मास एम. एक काय तर ऑब्जेक्ट आहे, असे दोन ऑब्जेक्ट जिचं मास एम आहे, अटॅच जंटली इन अपोजिट एंड ऑफ डायमीटर ऑफ द रिंग. न्यू अँग्युलर वेलॉसिटी विचारलंय. मग याला तुम्ही कुठला कन्सेप्ट अप्लाय करणार? न्यू अँग्युलर वेलॉसिटी विचारलंय. पहिली केस काय दिली होती बघा. तस पहिली केस होती, एक रिंग आहे आणि ही रिंग रोटेट करते विथ ओमेगा 1 इज हाऊ मच? ओमेगा दिलंय, राईट? बरोबर. दुसरी केस काय, ह्या रिंगवर काय केलंय, अजून दोन मास अटॅच केलेत. डायमेट्री अपोजिट आहेत, पण सेंटर इथं असलं तर या सेंटर बसून हे सेंटर हे आर डिस्टन्स वर आहे. आणि ह्यामुळं काय होतं, मास वाढल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ओमेगा 2 चेंज होतं आणि ह्या ओमेगा 2 फाइंड करायचा आपल्याला. मग ह्यासाठी कुठला कन्सेप्ट अप्लाय करणार? तर का कुठं बाहेर असं दिले की एक्सटर्नली फोर्स कुठला अप्लाय केलाय काय? नाही. मग एक्सटर्नल टॉर्क जर अप्लाय केलं नसेल तर आपल्याला सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. L1 इज इक्वल टू वॉट? L2. L1 म्हणजे काय? I1 ओमेगा 1 ओमेगा 2 आणि I1 ओमेगा 1. ओमेगा इज ओमेगा ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे आपल्याला फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं. वी विल गेट सोल्युशन. आता बघा, इज इट क्लिअर एव्हरीवन? कसं सॉल्व्ह केलं, डिस्कस केलं, कळालं सगळ्यांना? तर आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं. मग पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल? पहिल्या केसी रिंग आहे, रिंगचं रेडियस आर आहे, तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनचा असतोय mr², राईट? हा I1 झाला. आता I2 काय येईल? I2 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड केस. सेकंड केस मध्ये रिंग आहेच, I1 आहेच, त्याबरोबर दोन मास आहेत. मग ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया m इंटू r² प्लस m इंटू r², बरोबर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². आणि या दोघांचा 2mr² झाला. हे mr² काय आला? मास एम अटॅच केलंय. रिंगचं मास किती आहे? कॅपिटल एम आहे. डोंट फॉरगेट, रिंगचं मास कॅपिटल एम दिलंय. ओके, कॅपिटल एम आहे. न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला? कॅपिटल mr². यस, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr². आर स्मॉल आहे, इथं m कॅपिटल स्मॉल r². कळलं? झालं. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ओमेगा 2 फाइंड करायचं आहे, म्हणून मी लिहितो L2 इज इक्वल टू L1. म्हणजे I2 ओमेगा 2
इज I1 ओमेगा 1. I2 किती आहे? इट इज M R square plus 2M all R square into omega square. Omega 2, sorry, no, not omega square, omega 2. I1 किती आहे? कॅपिटल MR स्क्वेअर इंटू ओमेगा. मग काय आन्सर काय होणार? काय करा आपण नेक्स्ट स्टेप सांगा. नेक्स्ट स्टेप आपण काय करूया? या प्रत्येक टर्म मधलं ह्या दोन टर्म मधलं आर स्क्वेअर मी कॉमन घेतो. चालतं, यामधलं मी आर स्क्वेअर कॉमन घेतलं. आर स्क्वेअर कॉमन काय राहिला ब्रॅकेट मध्ये? M कॅपिटल प्लस 2M ओमेगा 2 is MR स्क्वेअर. आता मला सांगा आर स्क्वेअर कॅन्सल होईल काय? होणार. आणि त्यामुळे ओमेगा 2 आलं. ओमेगा 2 इज M ओमेगा आहे का बघा ऑप्शन. M ओमेगा डिवाइड बाय M प्लस 2M. M प्लस 2M आहे काय ऑप्शन? आहे. सो इज इट क्लिअर? कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का आला? ठीक आहे.